बीड पवनचक्की खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। केज कोर्टात वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं। तिथं दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला। खंडणी प्रकरणात सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य न धरता कोर्टानं वाल्मिकला न्यायालयीन कोठडी सुनावली। न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं वाल्मिकचा आजचा मुक्काम बीड जिल्हा कारागृहात असणार आहे। बघूया। पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिकला न्यायालयीन कोठडी। सीआयडी कोठडीतून वाल्मिकची जेलमध्ये रवानगी। वाल्मिकची पवनचक्की मारहाण प्रकरणातही चौकशी होणार। बीडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला आज केज कोर्टात आणण्यात आलं। सीआयडीला शरण जाताना जो तोरा वाल्मिक कराडच्या वागण्यात होता तो तोरा आता कमी झाल्यासारखा वाटला। वाल्मिक कराडची दाढी वाढली होती। चेहऱ्यावर चिंता आणि तणाव स्पष्ट दिसत होता। 14 दिवसांपासून सीआयडी कोठडीत असलेला वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिकला केसच्या कोर्टात हजर करण्यात आलं। वाल्मिकला खंडणी प्रकरणात कोठडी वाढवून मिळणार का याबाबत उत्सुकता होती। वाल्मिकच्या कोठडीसाठी कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला। हत्येत सहभाग तपासायचा आहे, 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली। वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतले। देशाबाहेर आणि देशात मालमत्ता त्यानं जमवलीये का याचाही तपास करायचाय। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचाय, त्यामुळे 10 दिवसांची कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। दुसरीकडे सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्या अशी मागणी वाल्मिक कराडच्या वकिलानं केली। सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का असा सवाल त्यांनी कोर्टात उपस्थित केला। कराड तपासाला सहकार्य करत आहेत, मग आणखी पोलीस कोठडी कशाला? बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान आहे, आरोपीच्या चौकशीची गरज नाही। त्यामुळे वाल्मिकला पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। शेवटी कोर्टानं वाल्मिकला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली। कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये, हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे। त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही। वाल्मिक खंडणी प्रकरणात चौकशी टाळण्यात यशस्वी झाला असला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याची चौकशी आता होणार आहे। त्यामुळे पुढचा कोठडीचा काळ हा वाल्मिक कराडसाठी आणखी कठीण असण्याची शक्यता नाकारता येत नाही। विष्णू बुर्गे, ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, परळी।